मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साई की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? चिमणी उड, म्हैस उड, आउट। काय पेशंट, कसं वाटतंय आता? आता एकदम बेस्ट वाटते बघ। अहो सकाळी नाश्ता पण चांगला केला तिने। हो मग, स्वतःची मुलगी स्वतःच्या हाताने भरवते म्हटल्यावर कोणीही पोटभर खाणारच ना। तुम्हाला स्पष्ट सांगू का, ह्यांना बरं वाटण्यामागे आमच्या औषधापेक्षाही तुमच्या मुलीचाच हात जास्ती आहे। तुमची शक्ती तुमच्या सोबत असेल ना तर त्यांना आमच्या औषधाची सुद्धा गरज भासणार नाही। थँक्यू शक्ती बाळा। आता हे कशाबद्दल? आपल्या आईला भेटायला आल्याबद्दल। डॉक्टरांच्या बोलण्यानं आता तर माझी खात्रीच पटली, शक्ती हेच आमच्या आयुष्यातलं सुख आहे आणि आम्ही सुखानं तेव्हाच राहू शकतो जेव्हा शक्ती आमच्या सोबत असेल। त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे, कदाचित लवकरात लवकर गावी निघून जावं लागणार आहे। रूपा, रूपा, काय झालं ताईसाहेब? काय हे? कोणत्या वेळी कोणती कामं करायची सांगायला हवं का तुम्हाला? आधी तिच्या शाळेची वेळ झाली, अजून युनिफॉर्म इस्त्री केलेला नाहीये। अहो पण मी काय? आता मला कोणतेही कारण नकोय। आधी तिच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही। टिफिन? कमलाई, काय झालं ताईसाहेब? अगं आदितीचा टिफिन कुठे आहे? टिफिन भरला नाहीये। का? का भरला नाहीये टिफिन? झालं, ज्या चुका रूपा करते त्याच चुका आता तूही करायला लागलीयस। तोंडाकडे काय बघत बसलीयस? जा युनिफॉर्मला इस्त्री करून ये आणि तुम्ही पण टिफिन भरा बरं। ताईसाहेब आज आपली आदिती घरी नाहीये। मी पण त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते। घरी नाहीये म्हणजे गार्डन मध्ये गेलीये ना। ही एक कार्टी, खेळायला फक्त निमित्त हवं असतं। आता शाळेची वेळ तुमच्याच लक्षात राहत नाही तर तिच्या काय लक्षात राहणार आहे? ताईसाहेब तुम्ही आधी भानावर या,